हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग मी बनवतोय गोव्यामध्ये, पॅलोलियम बीच जवळ. आजच मी आलोय पॅलोलियम मध्ये. तर इथे हॉटेलमध्ये राहिलोय. तिथे तुम्ही बघू शकतात. इथून हा रस्ता गेल्यावर पुढूनच लेफ्ट मारलं की बीचच आहे. 2-3 मिनिटावर वॉकिंग बीच आहे. तर या ब्लॉग मध्ये आपण बघूया इव्हनिंग पॅलोलियम बीच मध्ये कसं काय असतं आणि शॉपिंग मध्ये काय काय भेटू शकतं इथे. तर शॉपिंग साठी भरपूर काय काय आहे आणि मार्केटच एक खूप मोठं मार्केट आहे इथे. तर बघूया. आता आम्ही चाललोच आहे समुद्र किनारे. तर बघूया कसं काय आहे इथे. चला भेटूया पुढे. आता आम्ही बाहेर पडलो आहे. भूक लागली आहे जेवायला. हिला तर हिचा उपास आहे. हिला तर भरपूर भूक लागली असेल. आता इथे मार्केट आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. खूप सारं इथे शॉपिंगला आहे. आम्ही बघणार आहे काय काय खरेदी करू शकतो की नाही, किती त्याचा रेट वगैरे आहे दाखवतो तुम्हाला नंतर. पहिला आम्ही पेट पूजा करणार आहे, नंतर मग शॉपिंग, नंतर मग बीच वर वगैरे. चला मग हॉटेल बघतोय आम्ही आता कोणतं चांगलं आहे, नंतर मग शॉपिंग. चला मग बघूया इथं हॉटेल चांगलं आहे ते. फायनली आम्ही आता फिरून फिरून एक हॉटेल आवडलंय. आमच्या हॉटेलच्या समोरच आहे, प्युअर व्हेज आहे. तर तिथेच आम्ही आता चाललोय. तर मित्रांनो आम्ही आता ऑर्डर दिली आहे. एक व्हेज हॉटेल भेटलंय. हे आहे हॉटेलचं नाव, प्युअर व्हेज आहे. नॉर्मल रेट्स आहे. उपास आहे म्हणून आता व्हेज मागवले. आता टेस्ट कशी आहे बघूया आणि तुम्हाला समजतो. तोपर्यंत थांबा आम्ही जेवून येतो. काय रेट? नॉर्मल जे आपल्या मुंबईमध्ये आहे. काय खायचं तुला? इथे आम्ही आता रेट बघितले. चाट मसाला, आलू चाट, दही पुरी, शेवपुरी, भेळपुरी किती असेल अंदाजे? मी 5 प्लेट खाल मुंबईमध्ये असेल 150 रुपये एक प्लेट. आम्ही काय मागवलं नाही, आपण नॉर्मल जेवणच मागवलं. तर आता आमचं जेवण झालं. जेवण खूपच मस्त होतं. क्युबा हॉटेल म्हणून आहे, व्हेज हॉटेल फुल. खूपच मस्त जेवण आहे. आता आम्ही असं शॉपिंगला बघतोय. शॉपिंग चालू आहे. घेणार तर काय नाही, फक्त असंच टाइमपास प्राईस काढायला. चला तुम्हाला दाखवतो काय काय आहे इथे आता. हा असा रस्ता समोर एक पॅलोलियम बीचला जातो.
तिथपर्यंत असं हे शॉपिंगचं वगैरे मार्केट आहे. असं सरळ सरळ लाईन आहेत, खूप सारे दुकान आहे तिथे शॉपिंग करू शकतात. आम्ही तर फक्त विंडो शॉपिंग करतोय. आता बीचला जाऊ, बघू तिकडचं वातावरण कसं आहे. गारगार आहे थोडं थोडं. थंड ते लाईव्ह बनवून देतात कोणते पाहिजे. तू चूज करायचा कोणता. हे बघ कुठपर्यंत आलं बा पाणी. ये भरपूर पाणी आहे आज, एकदम बाहेरपर्यंत पाणी आलंय. तो बघ आता तर मोठी आली. चला मग आजचा ही रात्र पॅलोलियम बीचवर गेली आहे. पाणी खूपच भरती आहे वाटतं, कारण की इथपर्यंत पाणी आलं आहे. आणि हा आहे ह्याचा लास्ट पॉईंट ऑफ बीच. आणि इथे सगळ्या बोटी वगैरे लागल्या, सगळं जाम आहे. पुढे असं एवढं चालू शकत नाही, पण पाणी खूप आहे. आणि इथे तुम्ही असं बीच साईडला जेवण वगैरे करू शकतात. हे कायाकिन आहे, संध्याकाळचं कायाकिन वगैरे असतं. 1 तासाचे 300 रुपये आहे. तसं प्लॅन करून यायला. चला मग आता रिटर्न जाऊया. चला मग आता रिटर्न जाऊया आपल्या रूमवर. चला, कसा वाटला ब्लॉग हा तुम्हाला नक्की सांगा. जर तुम्ही प्लॅन करत असेल पॅलोलियम बीचला तर नीट